हे बघा असं जेवण वाटेल इकडेच, कारण तिकडे सगळे बसले आणि आता इकडे गडबडीमध्ये असं, कारण मुलं छोटे छोटे जेवण पण थोडं थोडं काढले, जसं लागेल तसं देणार. माझी वर खाली भरत होती बरे. माझं सगळं आता लास्टला हे राहिले तेवढे, बाकी सगळे मुलं मुली जे एवढे आले तेवढे त्यांच्या मम्मी वगैरे सगळ्यांना जेवायला घातलं. ते भाऊ वगैरे त्यांना घेऊन आलेले, सगळ्यांचे जेवण खावणं झालेत. आता हे थोडेसे राहिले अजून, आता यांना वाटून द्यायचे. पुन्हा मागवलं पेन्सिलचे बॉक्स संपले होते, पुन्हा मागवले, आता घेऊन आले. आणि थोड्याशा वीसच्या नोटा कमी पडलेल्या, वीसच्या नोटा मी त्यांना बोले खालून, कारण माझ्याकडे सुट्टे राहिले नव्हते. कॅमेरा पुसला नाही काय नाही, आज असंच शूट चालू आहे. अजिबात शूट चांगलं आलं नसणार आहे, पण भाभीची मला आज एवढी मदत झाली ना, भरपूर मदत झाली बघा. नाही तर एकदम सगळं, कारण छोट्या मुली असतात ना त्यांना एवढं कळत नाही. आजा आजा आजा, ही छोटी ना परत गेली तिची आजी, तिला जेवायला घातलं. बैठो इसको है ना, थोड़ा ही खाया ना, अभी उसको देती बैठने दो. आप खुर्ची पे बैठो, आप खुर्ची पे बैठो, बैठने दो उसको. त्या ताईंना खाली बसता नाहीत, मग त्यांना खुर्चीवर बसायला लावलंय. तरी संपलेले पुन्हा आणलेत मग, कारण हे आलेत अजून. आज मी बोलले जेवढे येतील तेवढ्यांना हे करायचं, तर असू द्या, त्यांच्या दयाने आलेच. फोटो काढायचे उडाव आणि आम्ही चुली उडाव कोणी करणार. काय करशील रेडी रे, बटन चालू आहे, बटन राहिले ते. आजा इधर बैठ, आजा आजा, इधर बैठ.
पकड़ जा। ले हाथ में। अभी निकाल सकते चुनरी, कोई बात नहीं, चुनरी निकाल जाएगा तो भी कोई बात नहीं। हाँ चुनरी निकल ले, ये ले, ये देखिए ये हाथ में वो चावल और रुपये दे दो मुझे। हाँ ये अरे वाह थैंक यू। और तूने दूसरा भी दिया, दूसरा देने का था, एक ही देने का, ये ले, ये ले। हां तर बघा आता 3:15 वाजले, आता दुपारचे 3:15 वाजले आणि आता सगळं काम झालं. मी सगळं आवरून आता इथले सगळं आवरून घेतलं. यश आता जेवायला आला बघा. सकाळचा आज आलाच नाही, घरात गोंधळ पडलेला होता. नाही नाही म्हणतात तरी सगळे जवळजवळ 18-19-20 माणसापर्यंत जेवण झालं. 20 माणसं तरी जेवले. बाकीचे काय दाखवले फक्त तुम्हाला मुलीच दाखवले, कन्याच दाखवले, पण बाकीचे पण भरपूर लोक जेवलेत. आणि आता भाभी अजून भांडे घासते. आता थोडे भांडे होते मी सगळं आवरून दिलं, किचन वगैरे, आणि थोडेसे भांडे राहिले आता आमची जेवणाची. ती जेवली, मी जेवलेत, आणि साबुदाणा वगैरे बनवलेला. मी जेवली नाही, साबुदाणा बनवला. दीदी आत्ता झोपली बघा. एवढं सगळं आवरोपर्यंत दीदी आत्ता जाऊन झोपली. आता कधी झोपणार, 2 तास फक्त झोप भेटणार आहे दीदीला. आता सगळं करत होती. आमच्याकडे मुली भेटत नाही, खूप वैताग होतो, मुलीच भेटत नाही लवकर. आता कुठून दीदीने शोधून आणल्यात. यांनी खाली त्यांच्या मित्राच्या मुली वगैरे छोट्या होत्या, पण छोट्या मुली भेटल्या ह्या वेळेला. फक्त एक मोठी मुलगी होती, बाकी सगळ्या छोट्या. आणि छोट्याच मुली पाहिजे असतात मेन म्हणजे. मुली छोट्या असल्या ना चांगलं असतं ते, म्हणजे म्हणतात ना. तर ठीक आहे चला असू दे, झाले जात आहे. आता संध्याकाळी मला इथे देवीची ओटी भरायची. साड्या आणायला पाठवलं आता साहेबांना मी. आणि खाली देवी बसली, तिची ओटी भरायची आहे. लवंगाची माळ मी घातली नाही, आज घालणार आहेत. लवंगाची माळ आज बनवून 108 लवंगाची माळ घालणार, संध्याकाळी बनवणार. पण आत्ता पहिले 1 तासभर तरी खाली पाठ टाकावं लागणार. इतक्या वेळ आता मी पुन्हा पाणी भरायचं टाईम होईल 5 वाजता. पुन्हा 6 नंतर पुन्हा दीदीला थोडा डबा बनवायला लागेल, भाकर वगैरे. आणि यश तर काही ना, यश एवढं उशिरा जेवला, यश आता रात्री जेवणार नाही. आणि थोडंसं जेवण आहे, घरी भरपूर उरलं आहे. सगळे जेवण पण बघा, नुसतं मुलींचं जेवण नव्हतं, सगळे जेवण. आता मी यांच्याबरोबर त्यांचा स्टाफ आहे तिथं, त्यांना मी डबाभरून शिरा काढून दिला, भाभीला शिरा काढून ठेवला आहे. भाजी राहिली, अजून ही भाजी राहिली, पण दीदीला नाही देता येणार कारण ही रात्रीपर्यंत. थोडीशी डाळ, एवढी डाळ राहिली. आणि पुऱ्या आहेत, चपात्या पण आहेत बघा. चपात्या केलेल्या यशला, यशने 2 चपात्या घेतल्या, बाकीच्या चपात्या वगैरे राहिल्या. जेवण कमी नाही पडलं. दूध आज इथं वरतीच ठेवलं आहे. भाभी आवरती किचन. भाभीची खूप मदत झाली, मला भरपूर मदत झाली. चला आता पहिले साडी चेंज करते आणि आवरायला घेते. थोडंसं राहिले अजून, कपड्यांच्या खड्या वगैरे मारायच्या, ते आवड. मला आता आपली देवीला ओटी ठेवायची इथे, तर हिरवा कलर देवीसाठी आणला आहे. मी नंतर खोलून दाखवते. आणि खाली ओटी भरायची आहेत. खाली आपली बिल्डिंगची देवी असते तिची ओटी भरायची, तर तिला हिरवा कलर. आणि आपल्या घरात जिथं आपल्या माता राणीला मला ओटी ठेवायची, तर ती मला गुलाबी कलर आणला आहेत मी. हा त्याच्यावर ब्लाऊज पीस तसेच आणले, तुम्हाला खोलून दाखवते जेव्हा आता ओटी भरायला काढेल तेव्हा. 2 नारळ आणलेत, आता फक्त केळी आणायला सांगितलीत, आणि ओटी भरताना दाखवते मला. आता हे कन्यानं बसायला दिलेले हे सगळे असे वेगळेच घडी मारून ठेवले. नंतर मग मशीनला लावायचं एक आणि पुन्हा ठेवून द्यायचं. हे बघा असा हा हिरवा रंग, हिरवाच ब्लाऊज पीस आहे. खूप असा मस्त एकदम डार्क असा हिरवा, भारी वाटतो. कॅमेऱ्यामध्ये थोडा वेगळा येतो. किनार वगैरे बघा किती मस्त छान अशी सुंदर आहे, भारी वाटते. अशी प्लेन नाही आहे, त्याच्यामध्ये अशी चमक थोडीशी मस्त वाटते अशी. सेम दोन्ही पण सेम एकाच किमतीच्या घेतल्या. इथे खाली देवीची ओटी भरायला आणि आपल्या घरातल्या देवीची ओटी भरायला. तर ही अशी छान अशी घडी पॅक. आणि आमचं ठरलेलं दुकान असतं पंढरीनाथ. आणि ह्या कशा घेतल्या तुम्हाला सांगू, 595ला एक घेतली ती. हे बघा किती जवळून दाखवते, डिझाईन वगैरे बघा किती सुंदर वाटते, देवीला घालायला एकदम मस्त वाटते अशी. पण सेम आहेत किनारी, दोन्हीची किंमत एकच 595. त्यांच्याकडे असे मारवाडी दुकान आहे, म्हटलं ठरलेले रेट आहे असे. काही पण असो पण 95 लावलेले असतात. तर हे मी असं खाली गादीवर नाही ठेवले, वरती ठेवले.
आता यावर मला वेणी केळी वगैरे सगळं हळदी कुंकू सगळं ठेवायचं आहे, पण म्हटलं असं ओपन पहिले तुम्हाला कलर दाखवा. छान वाटतंय असे. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली संध्याकाळची. आता संध्याकाळचं आज सकाळचं कन्यापूजन वगैरे झालं, दुपारी खूप वेळ झाला. त्यानंतर मग बरंच काम. दीदीला मी डबा तोच दिला, जे आहे पुरी आणि भाजी वगैरे गरम करून तेच दिलं मी तिला. कारण आता अजिबात नाही, कारण बाजूला हळदी कुंकू ताईंकडे, घरातलं मला सगळं आवरायचं होतं. खूप कामं होते, भरपूर कामं होते. मग मी काहीतरी दुसरा डबा बनवती. बोली मी दुपारी उशिरा जेवले, मला नको डबाच नको, पण मी दिलं थोडंसं तरी. आणि दरवाजावर तोरण वगैरे लावले, तुम्हाला दाखवते मी. हे तोरण आपल्या खूप ताईंना आवडतं, पण प्रॉब्लेम असा झाला का याचा कॉन्टॅक्ट नंबरच भेटत नाही, किंवा कोणी ते कोण आहे तिथे विकणारे तेच भेटले नाही. मला स्वतःला पण घ्यायचे, पण झालं नाही शक्य ते. तर हे बघा असं छान तोरण लावून दिलं आहे. आणि इकडे स्वामींना पण लाईट वगैरे अशी लावून दिली. आणि ह्या लाईट आपल्या नेहमी चालू असतात बाहेर. असं काही पण सण असेल पूर्ण स्टाईलला अशा लाईट लावलेल्या आहे, LED वगैरे अशा. पहिले हळदी कुंकाला जाऊन येते आणि मग खाली ओटी भरायला जाते. मला गजरे वगैरे पाहिजे होते, पण आज काहीच धावपळीत काहीच कामं नाही झाले. साहेबांना तर दुसरेच कामं होते, मला आज गजरे पाहिजे होते. पण नाही, पण ठीक आहे, देवीला वेण्या तरी भेटल्या. ठीक आहे, चला असू द्या. सगळं तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अंजू आलीत, उपवास आहे तिचा. आज काही खाल्लं नाही, फक्त केळी वगैरे खाल्ली. पण कन्यापूजनाचं थोडं राहिलेलं ते तिला द्यायचं होतं, ते आलेत. आरती वगैरे झाली, ताईंकडं हळदी कुंकूला जाऊन आले. आणि इथे मी ताटं भरून ठेवले. जे आता मला खाली न्यायचं आणि ते ओटी भरायची, त्याचं ताट भरून ठेवलं आहे. तर हे बघा असं इथं मी सगळं घेऊन जाते इथून. आपलं हळदी कुंकू, वेणी, नारळ आणि केळी, हे बघा कापूर, अगरबत्ती सगळंच घेऊन जाते मी. हे खाली न्यायचे, हे ताट आहे ते. आणि खाली मोठं ताट ठेवलेलं, याच्या खाली तसं उचलायचं आहे. आणि इथं जे आपलं आहे घरामध्ये मी एवढे ठेवणार आहेत, फक्त घरात हे. बाकी खाली घेऊन चाललेत. आता ही घरातली ओटी ठेवते आणि हे खाली घेऊन जायचे. आपली देवी माताची ओटी भरली, दक्षिणा वगैरे सगळे ठेवलेत. असंच आता मी कदाचित तिथे महालक्ष्मीला जाईल, किंवा हे रेणुका माताला जेव्हा जाईल तेव्हा बघू. आता जिथं जाणं होईल तिथं ही ओटी द्यायची. उद्या मी फेरी स्वतः लावून घेईल, पण आता अर्पण घेईल. आणि गरबा चालू झाले आणि हार वगैरे असं घेतल्यावरती ठेव. बाकीचं सगळं तिथं गेलं का हातात घेतं का काय नाही ना. मला खूप उशीर झाला आता ओटी भरायला जायला. मी 9 दिवस अजिबात खाली उतरलेली नाही, पण आज चालले. पण दरवाजा उघडाच आहे. समोर प्रगतीची मुलगी घरात बसते, तिला बोले लक्ष राहू, दरवाजा लावला नाही. पण ओटी भरणं गरजेचं आहे. खाली एवढं गरबा वगैरे चालतं, मी अजिबात बघायला काही जात नाही. पण ठीक आहे, चल आता काय करायचं, जावंच लागेल. पण दरवाजा काही बंद केला नाही मी. हो अशी अंजू शूट एक आणि वेणी लावा. वरती लावा. कापूर ठेवलं नंतर तुम्ही आरती करून ठेवते. सांभाळा काकी हात साडी ठेवा तुम्ही तिथे. ठीक आहे, खाली घे, वरती पण ठेवता घे. वरती माता राणीचा आणि खाली घे. बस हां
झालं ना. हां केळी वगैरे पुढे ठेवा ते. बाद में अपना साड़ी में देवे को मैं अभी ऊपर चढ़ता है ना, आपका होने दो. अंजू पाया पड. लास्ट मध्ये सगळेच येतात. हां हे वरती फोकसमुळे ना चेहरा येत नाही म्हाताराणीचा, असं याच्यामध्ये मग होत आहे. इकडे बिल्डिंगचं असं छोटंसं मंदिर आहे आपलं इथे, हे मस्त सगळे इथे देव आहेत. चामुंडा माता आहे. तर आता आलेत खाली जाऊन, कधीचीच आले. आता जवळ 11:15 वाजलेत बघा. 11:15 वाजले, आली कधीची. पण सोनाचा माझा फोन चालू आहे, कारण आज किती दिवस मी बोलतच नव्हतं, वेळच नव्हता मिळत आम्हाला फोन करायला बोलायला. तर आता थोडंसं ती आणि मी बोलले, ती पण बनवत होती मी पण बनवतानाच बोलले. तर आता इकडे साबुदाणा बनवलाय. खाली जाऊन आले आणि फोन आला सोनाचा, कारण आता आज तिचं पण कन्यापूजन होतं, आपलं पण होतं. तर मला पण आज वेळ नाही मिळाला आणि तिला पण नाही. आणि जाऊन आले बघा आता मग. आणि आता आले घरात तर साहेबांचा फोन चालू झाला आहे, तर त्यामुळे मला थांबून बोलायला लागतं. त्यांची बडबड चालू आहे तिकडे. जायला खाली जायच्या अगोदर मी कुकर लावून ठेवलेला, बटाटे उकडायला लावून दिलेले, कारण आता कापून सालं काढून बनवत बसायला वेळ नव्हता. मग साबुदाणा बनवला, कारण त्यांना साहेबांना कापलेली मिरची साबुदाणा आवडत नाही. बघा अशी मिरची आणि शेंगदाणे जाडसर असे शेंगदाणे बारीक करायचे, म्हणजे एकदम बारीक कूट नाही पाहिजे, असे जाडसर राहिले पाहिजे त्यांचे शेंगदाणे, तेव्हा त्यांना तसं आवडतं. एकदम बारीक कूट केलेला नाही आवडत. तर अशी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून बनवली खिचडी. आणि आता काय खायचं ते केळी वगैरे खातील. खूप दमले दिवसभर पण पळापळ करून ते पण. तर ताईंनो चला आता साबुदाणा झालं बनवून. तिकडे त्यांचा फोनवर बोलून चाललंय, वाढून घेते पहिले तर चेंज करते आणि मग जेवायला घेते. आता 11:15 वाजलेत. आवरोपर्यंत सगळं आवरोपर्यंत 12 वाजणार आहेत. भांडी बिंडी चहाची हे जेवलायत आणि सगळं आवरायला मग 12 सव्वा 12 होणार. तर चला ठीक आहे. तर आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.